त्या काही मिली सेकंदामध्ये ती चर्चा केली गेली. चला 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 मॅच ऑन करा प्लीज, मॅच ऑन करा. मॅच ऑन करा विनंती करतोय, वेळ भरपूर कमी आहे. एका साईडला पण ओमसाई बिरवाडी संघ पाहतो, एका साईडला वीर तानाजी पारगाव. नावातच सगळं काही आहे. तानाजी माळुसरे न विसरता कामा नाहीये. गड आला पण सिंह गेला हे शब्द विसरता कामा नाहीयेत. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, मिस्टर स्टोक आहे. ही विकेट प्राप्त करता आली असती. जी प्लॅनिंग जी आखणी केली आहे टीम कॅप्टननं, आणि त्या ट्रॅप मध्ये मी तर म्हणेन फर्स्टला गेला होता मिस्टर आकाश. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी विकेट प्राप्त करता आली असती. गोलंदाज मिस्टर अमोल यांना, टीम कॅप्टन आहेत, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. आकाशला दिली जात आहे मैदानाच्या आतमध्ये संधी. ज्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या बॅटरला टार्गेट करता, लक्षात ठेवा की या बॅटरला मला विकेट आउट करायचं आहे, आणि ती संधी तुमच्या समोर ज्यावेळेस मित्रांनो येते ना, त्यावेळेस त्या संधीचं सोनं करायचं असतं. मात्र ती संधी दवडली गेली मैदानाच्या आतमध्ये. कॅच होतो ड्रॉप. एक धाव कंप्लीट. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. सुरुवात झाली फाउंडेशनला वीर तानाजी पारगाव या टीमच्या. रिवर्सचा फटका, उलटा पुलटा स्टोक इन फील्डच्या वरून क्लिअर केला गेला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज. काय स्ट्रोक खेळला गेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. उलटा पुलटा स्ट्रोक, रिव्हर्सचा आपण फटका पाहिला. अगदी स्वीपर पॉइंट क्लिअर करा. सुरेख चेंडू, वापसी करणारा चेंडू होता. पुलर लेनचा चेंडू, स्टेट बॅटना चेंडू खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी करेक्शन झालं नाहीये. सुरेख डिलिव्हरी, अप्रतिम वेगवान चेंडू तळला गेला. हा चेंडू होता डॉट. धावा फलकावर 4 पाहायला मिळत आहेत. ही जोडी महत्वपूर्ण आहे. मागच्या जर मॅचचा आपण विचार केला तर जवळपास युवा उमरोली या टीमच्या अगेन्स्ट मला वाटतं 36 धावेच्या आपण पार्टनरशिप पाहिजे होती. आणखीन एक जोरकस स्ट्रोक खेळला गेलाय आणि हा चेंडू देखील थांबत नाहीये, निघून जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 4 ओव्हरची ही आपण मॅच पाहतोय. इथून ज्याप्रमाणे आकाश सोबत चर्चा झाली होती त्यावेळेस आकाशनं म्हटलं की आम्ही मॅक्झिमम 50 ते 60च्या या आकड्यापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. या अगोदर कदाचित ओमसाई बिरवाडी या टीम सोबत आमनासामना झाला असेल. वीर तानाजी या टीमचा कोलवा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढतोय मिड विकेट डीपला. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. 1 धाव. 4 ओव्हरची मॅच असल्या कारणास्तव 2 षटकं तुम्हाला हवेच्या दिशेने खेळण्यासाठी मिळतील आणि 2 षटकं जे आहेत हे हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्यासाठी मिळतील. त्याच्यामुळे कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आणि कुठल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट डाऊन द ग्राउंड खेळायचं, बचावात्मक खेळायचं आहे, या सगळ्या गोष्टी यावेळेस या मैदानामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पहिला विजयी या दोन्ही टीमनं संपादन केला आहे, कारण ओमसाई बिरवाडी या टीमने नक्कीच ऑल मॉन्स्टर्स बहाडोली या टीमला पराभूत केलं होतं. त्यानंतर वीर तानाजी पारगाव या टीमनं युवा उमरोली या संघाला पराभूत केलं होतं. वाईटचा इशारा. त्याच्यामुळे हे दोन्ही संघ जे आहेत या दोन्ही संघाने विजयाची चव चाकली आहे. धावा झाल्या त्या 11 धावा फलकावर पाहतोय आपण. 4 ओव्हरची मॅच. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यावेळेस इनसाइड आउट खेळला जातोय. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफ रिझनवरून फिल्डर वेगाने गेला त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी. 1च धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आहे आणि
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय वीर तानाजी पारगाव या टीमची बिनबाद 12 धावा. आणखीन आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर इथे ओपन स्पेस मध्ये मस्त भुजिंग यार भुजिंगची चव अशी तोंडावर अजून पण रेंगाळते. नाही खरंच थँक्यू सो मच. इतकं सुंदर एम्बियन्स आहे या घरत किचन. जर तुम्हाला जर आणखीन आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर इथे ओपन स्पेस मध्ये मस्त चंद्र तारे बघत बघत तुम्ही मस्त जेवू शकता. उत्तम जेवण आहे, उत्तम भुजिंग, उत्तम चायनीज मिळतं आणि हो ऑर्डर प्रमाणे घरगुती जेवणही मिळतं इथे. तर तुम्ही एकदा नक्कीच टेस्ट करायला या. लोकेशन काय रे? सफाळेमध्ये माकणे येथे, सफाळे येथे माकणे येथे घरत किचन चायनीज भुजिंग सेंटर. अगदी रोडला लागूनच आहे. गाडी पार्क करू शकता, मस्त जेवायचं, मस्त राहायचं. हा आयोजकांकडे पर्याय दुसरा कुठलाही नसेल, फक्त ते ओव्हर कमी केल्या जातील आणि कमी ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला या ठिकाणी खेळावे लागतील. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टाइमपास मैदानाच्या आतमध्ये होणार नाही याची दक्षता घ्या. दोन्ही टीम कॅप्टनना मी सूचना करतो. या षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर हार्दिक आणि एका साईडला आपण ओमसाई बिरवाडे या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तर या टीमने देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावर समोरच्या संघाला पराभूत केलं होतं, हे विसरता कामा नाहीये. त्याच्यामुळे नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपण तिखट मारा पाहिला होता या टीमचा. आपण शॉर्ट बॉल होता, शपल झाला होता, भरपूर बॅकफुटला आला होता, मागे आला होता, लेग स्टंपच्या बाहेर निघून मात्र या चेंडूला ऑफ साईडला पंच करायचं होतं. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय चांगला चेंडू आणि थोडासा वेगानं हा चेंडू मात्र निघून आला. डॉट बॉल, चांगला चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू या ठिकाणी मग अशी चांगलं संगीत वाजलं गेलं. जंगल में एक ही शेर यावेळेस बॅटच्या रडार मध्ये होता. फटका हवेत खेळला जातोय डीप मध्ये. प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. कव्हरच्या दिशेनं अप्रतिम असा कॅच, फलंदाज बाद मिस्टर आकाश परतीच्या मार्गी आउट. थँक्यू कॅन्डी. काय कॅच कॅरी केला गेला, अप्रतिम कॅच. आकाशनं तो फटका खेळला होता ऑफ साईडला आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर तो क्रॅकिंग आपण जो फटका पाहिला होता, कडक फटका पाहिला होता. मात्र काय तो कॅच त्या ठिकाणी कॅरी केला. अप्रतिम असा तो कॅच साहिलनं त्या ठिकाणी तो कॅरी केला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. मात्र एक संधी प्राप्त झाली होती, गोलंदाजाकडून ती चुकी घडली होती. कॉटन बॉलची ती संधी गोलंदाजासमोर असताना मात्र तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला होता आणि तिथून मात्र एक संधी आकाशला निर्माण झाली होती. मात्र त्या संधीचं सोडं आकाशला करता आलं नाहीये, इतकंच म्हणू शकतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय अखिल येतोय. चला प्लीज, वेळ जास्त जातोय. एकानंच कुठेतरी शतरक्षण लावावं असं माझं मत आहे. एकानंच कुठल्या टीमला लीड करावं. सगळेच जण टीमला लीड करू नका जेणेकरून वेळ वाचेल. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप डावी एसटी सोडून जाणारा चेंडू, मोठ्या प्रमाणात चेंडूला बाउन्स या ठिकाणी आपण पाहिला आणि वॉन्ट देखील पंचांना केलं त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. दुसरं षटक हे सुरू आहे. यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता. बॅटची आतली कडा चाटून चेंडू मात्र येतो जवळपास शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकच धाव मिळेल. धावसंख्या 14. मी म्हटलं होतं की गोलंदाजी चांगले आहे, एक धारदार मारा या टीम जवळ आहे, त्याच्यामुळे कमीत कमी धावा. कारण त्या कॅप्टननं म्हटलं होतं, जे टीमचे कॅप्टन आहेत अमोल ओमसाई बिरवाडी या टीमचे कॅप्टन, त्यांनी म्हटलं होतं की जवळजवळ मॅक्झिमम आम्ही वीर तानाजी पारगाव या टीमला 40च्या आकड्यापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू.
कारण आम्हाला त्या 4 विकेट त्यांच्या खूप महत्वपूर्ण असतील आणि त्याच विकेटच्या शोधात हा संघ आहे. फ्लोअर लेंथ चेंडू होता, मिस केलं या चेंडूला. एक ज्युसी फुलटॉस आणि तो ज्युसी फुलटॉस मात्र या बॅटरनं मिस केलाय. हवेचं प्रमाण त्याच्या दिशेनं आहे. लेफ्ट हँड बॅटर आहे. हा चेंडू जर व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट म्हणजे बॅटच्या स्वीट स्पॉट्सवर जर हा चेंडू लागला गेला असता तर कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकू शकला असता. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. यावेळेस चुकीला माफी नाहीये. जसा चेंडू आला तसा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला गेला. 6 धावांसाठी षटकार. या हार्दिक आणि मी तर म्हणेल त्या ठिकाणी हार्दिकचं खऱ्या अर्थानं हार्दिक स्वागत केलं गेलं. चुकीचा चेंडू हाताळला गेला. जे 2 चेंडू अगोदर हाताळले होते हार्दिकनं खरोखरच खूप सुंदररित्या हाताळले होते. त्या 2 चेंडूमध्ये एक सफलता देखील हार्दिकनं प्राप्त केली होती. त्यानंतर मात्र ही चुकीची लाईन आपण त्या ठिकाणी हार्दिक यांची पाहिली. थोडीशी मिसफील्ड झाली होती आणि या मिसफील्डचा फायदा मात्र मैदानाच्या आतमध्ये त्वरित उचलला गेला या 2 बॅटरकडून. सचिन आणि अखिल 2 धावा इथे मिळतील. धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 22. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. पहिले षटक आपण जर पाहिलं तर अमोल पहिले षटक हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये अमोलनं धावा खर्च केला होत्या 12. या ठिकाणी नक्कीच मी कौतुक करतोय हार्दिकचं. सफळ षटक हाताळलं गेलं कारण 1 विकेट हार्दिकनं प्राप्त केले आहे आपल्या या ओव्हरमध्ये आणि धावा खर्च केल्या आहेत त्या 10. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 22 धावा फलकावर लावल्या आहेत. 1 विकेट मात्र गमावले आहे वीर तानाजी बारगाव या टीमनं. आकाश यानं चला या वळूया आपण पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी येतोय मिस्टर साईश. मागचं जे षटक देखील आपण पाहिलं साईश यांचं तर अप्रतिम षटक हाताळलं गेलं होतं पहिल्या मॅच मध्ये साईशनं. यावेळेस बॅटर प्लेइंग फ्रॉम द अवे. बॅटर पासून भरपूर लांब ठेवला होता चेंडू मात्र लाईन खराब या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिला चेंडू अवांतरित्या हाताळला गेला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अवांतर धावेत भर. धावा झाल्या त्या 23. 23 लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड. 1 विकेट फक्त गमावली आहे. मिस्टर स्टोक आहे. बॅटची एज मात्र सेफ मध्ये लँड होईल. शतरक थोडासा मागे होता फ्लाइंग स्लिपचा आणि अगदी विकेट कीपर आणि त्या फ्लाइंग स्लिपच्या फिल्डरच्या मधोमध चेंडू पडला गेला. 1 धाव चिके सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. धावा 24. षटक क्रमांक 3 पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी एका साईडून आपण पाहायला मिळते तर एका ठिकाणीवर आपण जर पाहिलं तर सचिन कडून देखील एक चांगली बॅटिंग ही पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वेळेकडे लक्ष द्या मित्रांनो. वेळ भरपूर कमी आहे आणि मॅचेस देखील मोठ्या प्रमाणात बाकी आहेत. यावेळेस रिव्हर्स खेळायचा होता. स्विच हिटचा फटका खेळायचा होता मात्र त्या ठिकाणी प्रॉपर करेक्शन झालं नाही बॅट आणि बॉलचं. सिंगल या ठिकाणी देखील नक्कीच मिळेल. चांगली गोलंदाजी. जशास तसं उत्तर वापसी करतोय. जरी पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा गेल्या असत्या तरी देखील इथून मात्र आम्ही वापसी करणार. आणि ते काम मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. ओमसाई बिरवाडी या टीमच्या. यावेळेस ऑफ साइडला चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर त्या ठिकाणी आहे. चुकी मुळीच झाली नाही त्या ठिकाणी. संपला गेला खेळ या ठिकाणी. मिस्टर सचिन यांचा बिग विकेट. अखिल यांचा खेळ संपला गेला. माफ करा. अखिल या ठिकाणी बाद होतोय. एक मोठी विकेट या ठिकाणी प्राइजलेस विकेट प्राप्त करतोय गोलंदाज साईश. विकेट डाऊन आउट.
डीचे अन्य बॅटर येतोय त्या ठिकाणी अखिल बाद होतोय आणि अखिलच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात मिस्टर प्रवीण या खेळाडूला आपण पाहत आहात. धावा फलकावर 25, 2 विकेट आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत वीर तानाजी पारगाव या टीमच्या. 2 अर्धशतक आपण पाहिली, एकाकडून शुभमचं आपण अर्धशतक पाहिलं. जबरदस्त बॅटिंग त्याने चेतन पाटील यांना देखील विसरता कामा नये. त्यांच्या बॅटमधून देखील आपण एक अर्धशतक पाहिलं. बऱ्याचशा खेळाडूंची स्वप्न आहेत की टेनिस क्रिकेट जगतातील ज्या नामांकित स्पर्धा आहेत त्या नामांकित स्पर्धा मला खेळायच्या आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून प्रमोदजी शेडगे साहेबांसोबत चर्चा करताना चेतननं म्हटलं की मला सुप्रीमो खेळायचं आहे, मला रतनबुवा खेळायचं आहे. कारण या टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत स्पर्धा आहेत, लक्षात ठेवा. आणि इथे संधी मिळणं थोडंसं कठीण काम आहे. त्यासाठी तुम्हाला मात्र मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. आपला स्टँड जो आहे तो स्टँड आपला उंचावावा लागेल, लक्षात ठेवा. खडतर प्रवास आहे तो क्रिकेटचा, कारण त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणं म्हणजे. इथे क्लिंग बॉल दांडी गोल फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक विकेट प्राप्त करतोय तो म्हणजेच मिस्टर साईश. ही देखील एक आणखी मोठी विकेट आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रवीण देखील फक्त आपलं हजेरी लावण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. मी तर म्हणे प्रवीण आला आणि प्रवीण त्याच पावली मात्र डगआउट डिझर मध्ये परतला, वापसी करतोय. मी म्हटलं वापसी करणारा हा संघ आहे ओम साई बिरवाड या संघ. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वैद या खेळाडूला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. यावेळेस रेंज पासून लांब चेंडू होता, मात्र ऑफसाईड चेंडूला पंच केलं गेलं. एक क्रॅकिंग स्ट्रोक खेळला गेला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. धावा झाल्या त्या 27 धावा, तोकडी धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. इथून मात्र प्रवास थोडासा खडदडीचा असेल. वीर तानाजी पारगाव या टीमचा मोठे फटके खेळावे लागतील. जरी विकेट गेल्या असत्या तरी रिक्स धोका हा पत्करावा लागेल. सलामीचा बॅटर अजूनपर्यंत क्रीजवर उभा आहे मिस्टर सचिन. हे मात्र अजूनही क्रीजवर उभे आहेत, मात्र त्या सचिनला साथ मिळत नाहीये, ती म्हणजे समोरच्या बॅटरची. यावेळेस स्विच हिटचा फटका आणि सुरेख फटका, सुपर डुपर हिट फटका खेळला गेला. म्हणजे स्विच हिट मधच्या या फटक्यामधून पाहायला मिळतोय स्वीट हिट. 6 धावा, षटकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. धावा झाल्या 33 धावा, आकडा तुम्ही पाहू शकाल. 3-3 अँड 3 विकेट देखील तुम्ही पाहू शकाल. आणि ज्यावेळेस 3-3-3 आकडा समोर आहे त्यावेळेस नक्कीच एक खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतोय. क्रिस गेल याला विसरता कामा नाहीये. 33 धावा, 3 विकेट फलकावर लावल्या जात आहेत. वीर तानाजी पारगाव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, तर एका साईडला ओम साई बिरवाड या संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं जे आहे या टीमनं. आणि तो निर्णय कुठेतरी मी तर म्हणे योग्य ठरला जातोय आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर दक्ष, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. समोर आहे फलंदाज तो म्हणजे वेद. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 24 धावा या आल्या आहेत.
या मॅचला थोडासा वेळ जरा जास्त खर्च झालाय, या गोष्टीकडे जरा लक्ष द्या. यावेळेस ऑफ साइडला फटका हवेत खेळला जातोय. मागे प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी आहे. वाईट स्लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं जात आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा नक्कीच या फटक्यावर मिळतील. अकाउंट ओपन करतोय वेद आपलं. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 35, 40, 45 की 50 हे षटकावर अवलंबून असेल. आणि इथून जर कमीत कमी धावा स्कोरबोर्ड लावल्या गेल्या तर नक्कीच बिरवाडी टीम थोडीशी पुढे येईल. पुढे जाऊन चेंडूला ऑन साइडला खेळला जात आहे. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू मात्र फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्टॉप केला जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, जितक्या वेगाने चेंडूला फील्ड केलं तितक्याच वेगाने चेंडूला नॉन स्ट्राइक एंडला थ्रो देखील केले गेलं. गुड थ्रो, सिंगल मिळते. हा खेळ जो आहे हा खेळ खूप महत्वपूर्ण आहे, कारण आपला समोरचा फलंदाज कोण आहे, आतापर्यंत सर्वाधिक चेंडू विकेटवर कोणत्या खेळाडूने खेळले आहेत. सेट बॅटर आहे, लक्षात ठेवा. मिस्टर सचिन जो आहे हा सेट बॅटर आहे आणि त्या सचिनला मात्र कुठेतरी सर्वाधिक स्ट्राईक देणं गरजेचं होतं. आणि यानंतर मात्र आपण पाहिलं 2 चेंडू नंतर मात्र सचिन स्ट्राईकवर येतोय. 36 धावा येतात फलकावर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. मिस्टर दक्ष गोलंदाजी ट्रॅकवर, समोर आहे सचिन. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार, 9 चेंडू 24 धावा. शफल झाला होता या ठिकाणी. बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टीरक्षक, बीट झाला फिल्डर आणि चेंडू सरळ निघून गेला लेग स्टॉप रिजनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. ब्लँक स्ट्रोक खेळला गेला होता. शफल झाला होता. ऑन साइडला या चेंडूला खेळायचं होतं, मात्र चेंडूचा वेग इतका होता की त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचं करेक्शन झालं नाहीये. मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवला असता तर नक्कीच एक डॉट बॉल पाहायला मिळू शकला असता. मात्र एक नशिबाचा चौकार. आणखीन एक चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. काय गोलंदाजी स्लॉग ओव्हर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी कदाचित बेल्स पडला आहे आणि चेक केलं जाईल. या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केला जातोय इनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून. चला आपण या चेक करूया. त्या ठिकाणी खेळाडूचा असा निर्णय आहे की कदाचित बॅटरचा शरीराचा स्पर्श जो आहे तो एसटीला लागला गेलाय झाला आहे, त्याच्यामुळे नक्कीच हिट विकेट आहे की नाही हे चेक केलं. यस, इट इज OUT, आउट. हिट विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट. मात्र काय तो क्षण टिपला गेला. सुरेख धावा झाल्या आहेत त्या तब्बल 40 धावा फलकावर. आणि त्या तांदुळवाडी किल्ल्याची चढाई जी आहे ही तब्बल 2 तासाची चढाई आहे. लक्षात ठेवा, त्या किल्ल्यावर चढायला 2 तास लागतात असे आमचे जे स्कोरर आहेत शेखर किणी हे म्हणतायत. आणि तो किल्ला नक्की जे शिवप्रेमी आहेत तेच चढतायत, नो डाऊट. आदर्श आहे आपल्यासाठी. महाराज म्हटलं तर एक आदर्श आहे. वेळेसचा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, मात्र काही फटका
धावा नक्कीच देऊन जाईल. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, मात्र नशिबाची साथ, याला म्हणतात नशीब. लक्षात ठेवा, ही तिसरी धाव पूर्ण करताना कदाचित ती विकेट प्राप्त करता आली असती, मात्र गोलंदाजाला तो चेंडू सापडत नाहीये. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. शेवटच्या या चेंडूवर 3 धावेने मात्र संघ थांबला गेला. वीर तानाजी पारगाव हा तब्बल 43 या धावसंख्येवर आणि 44 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत ओमसाई बिरवाडी या टीमला. बारागड परिवार जो आहे, बा रायगड, असं बा रायगड जो परिवार आहे तो तांदूळवाडी किल्ला चढतोय आणि तिथे स्वच्छतेचं काम देखील करतात. क्या बात आहे, खूप चांगलं मिळवलेलं कार्य तुम्ही करत आहात शेखर किणी, आणि हे करणं गरजेचं आहे. कारण महाराजांचे ते एक प्रकारे मी तर म्हणेल आपल्यासाठी दिलेली ही भेट आहे महाराजांकडून, आणि त्याचं संगोपन करणं हे प्रत्येक मराठी माणसाचं मी म्हणेल कर्तव्य आहे, प्रत्येक शिवप्रेमीचं कर्तव्य आहे. महाराजांची ती आठवण आहे आणि त्या आठवण आपल्याला जोपासायची आहे. चला कॉल देतोय यंगस्टर्स माकणे टीम कॅप्टन आणि सागर स्मृती आई चंडिका कोपर टीम कॅप्टन. नाणेफेक खेळण्यासाठी या यंगस्टर्स माकणे टीम कॅप्टन. पाहिजे चला दोन्ही टीम कॅप्टन लवकर या. यंगस्टर्स माकणे टीम कॅप्टन धावत या जरा, आणि सागर स्मृती आई चंडिका कोपरगाव पहिली मॅच खेळणार आहे. कारण पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सरगम सीसी शुभम हा संघ दाखल झाला नव्हता, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमला पुढे चाल दिली होती. त्याच्यामुळे या टीमची या मैदानाच्या आतमध्ये प्रथमच ही मॅच असेल. मात्र एका साईडला आपण माकणे संघाला पाहणार आहोत. यंगस्टर्स माकणे या संघानं पहिली मॅच जिंकली होती. मी सन्माननीय दिलीपजी तरे यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. कॉइन चेक करायचं आहे. दिलीप दादांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जातोय. 2025 चा कॉल आहे सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमचा, आणि 2025 हाच कॉल येतोय. अभिनंदन, तुम्ही बसून घ्या काका. नाणेफेक तू जिंकला आहेस. पूर्ण दिवस आराम केला असं मी म्हणेल. समोरचा संघ आला नव्हता, त्याच्यामुळे पुढे तुम्हाला चाल देण्यात आली होती. मात्र आराम करताना मी तर म्हणेल या मैदानाचा कशा प्रकारे तो आढावा घेतला, किती धावा या मैदानात होऊ शकतील, किती धावा या मैदानात डिफेंड होऊ शकतील, काय अंदाज तो घेतला संपूर्ण दिवस आराम करताना? या मैदानावर तर आम्ही आग्री प्रीमियर लीग सुद्धा खेळलोय ना. यंगस्टरच्या जेव्हा पण असतो तेव्हा पण आम्ही खेळतो इकडे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. ना यावेळेला कसं दोन्ही एंड आहेत, पण एक एंडनी धावा कमी होतात, त्या एंडनी थोडासा सावध पवित्रा घेऊ ना. ज्या एंडनी हवा आहे त्या एंडनी अटॅक करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, म्हणजे कुठेतरी जो आराम केला तो वाया गेला नाहीये. तर या संपूर्ण मैदानाचा तो आढावा घेतला, कुठल्या क्षेत्रातून खेळायचं आहे आणि कुठल्या क्षेत्रातून डिफेन्स करायचं आहे. टॉस जिंकलायत, सगळ्यात आधी तुझा निर्णय आपण जाणून घेऊया. काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करणारा. 4 ओव्हरची मॅच. समोरचा संघ आहे यजमान संघ आहे ज्यांची आपण स्पर्धा पाहतोय. या संघाला किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेन, कारण आमच्या टीममध्ये आमचे मेन 7 प्लेयर नाही आहेत आज. काय म्हणशील, या
यंगस्टार चषक माकणे 2025 या विषयी, कारण ही जी स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे ही संपूर्ण स्पर्धा जे माकणे परिसरातील लेजंडरी खेळाडू आहेत, जुने जाणते अनुभवी असे खेळाडू आहेत, त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल तू काय म्हणशील? आयोजन दरवर्षी चांगलं असतं आणि यावर्षी तर चांगलं आहे. इकडे आम्हाला खेळायला दरवर्षी ते आवडतंच असतं, इकडे खेळायला यायला मजा येते आम्हाला. थँक्यू. तुला या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. माकणे टीम कॅप्टन नाणेफेक आपण हरलात, यावेळेस तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. मगाशी देखील तुम्हाला प्रथम बॅटिंग करताना आम्ही पाहिलं होतं. काय टार्गेट? 4 ओव्हरची मॅच आहे, किती धावा तुमच्या मते, किती धावा या ठिकाणी व्हायला हव्यात? 4 ओव्हरमध्ये 60 पण आम्ही मारण्याचा प्रयत्न करू. ही जी आपण लेजंडरींची आपण ही पिढी पाहतोय, 43 जण हे लेजंडरी आहेत, त्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. यापुढे ही जी स्पर्धा अशीच पुढे नक्कीच सातत्यपूर्वक सुरू राहावी हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना असेल. मात्र यापुढे ही जी स्पर्धा ऑर्गनाईज करायची असेल त्यावेळेस तुमचा पुढाकार किती असेल? जी आता 43 जणांनी मेहनत केली ती आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. तुला देखील या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जो आहे तो नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमनं आणि प्रथम शतरक्षण घेण्याचा निर्णय या टीमने घेतला आहे. चला या वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं, या ऐकूया आपण सुप्रीमो आवाज महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच भारत राऊत सर, त्यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आज पहिला दिवस ऑफिशियल आणि 2 दिवस अजून आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, सरळ चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी सचिन घरत सर्कलच्या बाहेर येऊन रोखण्याचा प्रयत्न केला. 1 रन मिळेल ऑफ द मार्क. बॉल फेकून झाले ते 3. 2 बॉल आपण पाहिले डॉट आले. साईश आणि श्रेयस अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. 44 रनचं टार्गेट सेट केले गेले. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत साईशने अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. डिप मिड विकेटला फिल्डर आहेत आणि फेकी येईपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. आकाश तरे एक अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाज, फलंदाज, ॲज अ फिल्डर तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने हा खेळाडू युटिलिटी म्हणून ओळखला जातो. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजिंक्य पाहतच राहिले. क्लास षटकार. या षटकाराने श्रेयस आपल्या संघाला घेऊन जातोय 8 या धावसंख्येवर. ओमसाई बिरवाडी पुन्हा एकदा सरळ बॅटचा उपयोग केलाय. चेंडू बराच वेळ हवे दूर आहेत, परंतु काय कॅच, कार्बन कमाल कॅच, एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद. 8 वर पहिला धक्का श्रेयसच्या स्वरूपात गॉन. धावांचा पाठलाग करत असताना 36 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ओमसाई बिरवाडी वर्सेस वीर तानाजी पारगाव. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आगरी समाज गटमधून. वजीत न्यू बॅटर. बजीत यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलं गेलंय. गोलंदाज कृणाल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. 8 वर पहिला धक्का लवकरात लवकर बसल्यानंतर श्रेयस एक षटकारासहित चांगली बॅटिंग करत होता.
चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. यंगस्टार चषक माकणे 43 जणांचा समूह, माजी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आणि या भावी पिढीला घडवण्यासाठी हे केलेलं स्पर्धेचं आयोजन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 8. साईशला प्रश्न विचारला होता की जर तुला आयुष्यामध्ये करिअरमध्ये तुला चांगली स्पर्धा खेळायची असेल तर कोणती स्पर्धा खेळशील, तर त्यांनी सांगितलं ISPL. परंतु त्यासाठी अजूनपर्यंत खूप मोठे प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, अप अँड डाऊन तुम्हाला सहन करावे लागतील. ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता षटकार. काय फटका खेळला होता आणि या चेंडूवर पाहतच राहिले विश्वास पाटील आणि आशिष पाटील. त्यांच्या भेटीसाठी हा चेंडू निघून गेला होता. 14 रन, 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न शफल होऊन फार ऑफ्टमच्या बाहेर आले होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. परिपूर्ण कृणालने दर्शवून दिलं की हा बॉल तू खेळू शकत नाहीस, कारण ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता. डॉट बॉल कमबॅक केलंय. संघाची धावसंख्या 14. 14ला 1. 44 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आतापर्यंत बॉल फेकून झाले 3, म्हणजे 15 बॉल आहेत आणि 30 रनची आवश्यकता असेल. 15 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बाटची एज के पाठीमागे चेंडू निघून जातोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर होता. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आज बजितला या ठिकाणी पाठवले गेले, प्रमोट केले गेले. ते 1 डाऊन. मोठे फटके येतील का याकडे लक्ष असेल. 29 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला फटका तर आहे बजितचा, परंतु अजिंक्य त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, चुकी करतायत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते. जेव्हा तुम्ही झेल टिपतील त्यावेळेला तुम्हाला चान्सेस असतात जिंकण्याचे, परंतु इथे अजिंक्यने हा झेल सोडला आणि इथून आपण पाहू शकतायत कॅच ड्रॉप झाल्यानंतर थोडेसे हुप्स वाढले असतील फलंदाज बजितचे. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या 17. 17 रन. कृणालचा हा बॉल गुडलेन स्पॉट वरून अचानक थोडीशी फ्लाइट मिळते बॉलला. बाहेर निघणारा चेंडू होता. कृणाल अनुभवी गोलंदाज आणि त्या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून कृणालने आज खूप प्रभावित मारे केलेत. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत नियंत्रणबद्ध, अचूकता, लयबद्धता आणि भेदकता या 3 गोष्टींच्या जोरावर कृणालने अतिशय चांगली वाखाणीजोगी गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ झाला. 17 रन, 1 विकेट, 12 बॉल आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 27. ओमसाई बिरवाडी टीमला घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. दोन षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न. 17 वर 1, 12 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अजिंक्य न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये 13.50 चा आतापर्यंत आस्किंग रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. 17 रन 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 12 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे.
अजिंक्य न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये यावेळेला ऑन साईडला साईच्या बॅट मधून छोटा पॅक बडा धमाका बिरवाडीचा ब्रँड षटकार 6. आणि काय बॉडमॅनचा चांगला वापर केला. व्हॉट अ शॉट ऑन दी टोस. दी बॅकवर्ड पॉइंटला जबरदस्त प्रहार केला गेले. चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील. चांगली फिल्डिंग झाली आतापर्यंत. 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शेखर केणी दर्शवतायत. जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर 25. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग 19 रनची आवश्यकता असेल. बॉल फेकून झाले 2 म्हणजे 10 बॉल आणि 19 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चांगला बॉल ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर येऊन खेळताना पाहायला मिळाले मिस्टर साईश. चेंडू निघून जाईल. विकेट किपर प्रवीणच्या हातामध्ये. आज समीर घरत यांची जागा जरूर या ठिकाणी स्वीकारले गेले. समीर घरत जरी प्लेइंग 11 मध्ये नसले तरी सुद्धा लीड करतायत. 25 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. विश्वाजी पाटील यावेळेला आपण पाहतायत विश नेटवर्क आणि आशिष पाटील एक गोड गळ्याचे धनी म्हणून ज्यांची ओळख. 25 रन आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 4 आणि विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. काय बॉलिंग केले. षटकार 2 धावा आल्यानंतर स्वतःला इम्प्रूव्ह केलंय. इथून बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल. चांगले प्रयत्न केले गेले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. परंतु प्रयत्न करतायत ही खूप मोठी गोष्ट असते. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रयत्न हे नेहमीच सातत्याने तुम्हाला करावे लागतात. फक्त ऍज अ फिल्डर म्हणून जागा मिळाली तर फक्त तिथे शांत न राहता आपली गुणवत्ता कशी सिद्ध करता येईल याकडे लक्ष देणं म्हणजे हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. संघाची धावसंख्या 26. बजीत यंगस्टार माकणे या टीम मधून बजीतचे पिताश्री प्रकाश ठाकूर हे कित्येक वर्ष या माकणे टीम मधून ते खेळले आणि चांगलं प्रदर्शन त्यांचं सातत्याने राहायला पाहायला मिळालं. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चिप शॉट खेळले गेले. 1 नंतर मेल लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. कृणाल फेकी येपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 16 रनची आवश्यकता असेल. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. सागर स्मृती आई चंडिका कोपर टीम आणि यंगस्टार माकणे अ टीम. दोन्ही संघ सज्ज राहा. शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्द केलं जाईल. सचिन घरत स्वतः चेंडू घेत आहेत. यावरून सिद्ध होतं की शेवटचं षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामध्ये यंग टॅलेंटचा भरणा फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. यंग टॅलेंट उभारते सितारे खेळाडू आल्यामुळे काही सिनियर खेळाडूंनी माघार घेतली परंतु सिनियर खेळाडू हे सिनियर खेळाडूच राहतील. अलीकडच्या काळामध्ये अपकमिंग यंग टॅलेंटला संध्या खूप मिळतात. 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर न राहताना जमिनीपासून दूर राहतात आणि कधी कधी त्यांचं क्रिकेट हे थोडंसं मर्यादित राहतं आणि पुन्हा ते त्या फ्रेम मध्ये दिसत नाहीत. म्हणून जर तुम्हाला लंबे रेस का खिलाडी बनना है तो खऱ्या अर्थानं तुम्हाला ते पाय जमिनीवर ठेवून डाऊन दी अर्थ हा शब्द डिक्शनरीमध्ये ठेवावा लागेल. अहंकार सोडा आणि नम्रपणा बाळगा. मीपणा नको, नम्रपणा असावा क्रिकेटच्या खेळामध्ये. या गोष्टी आपण सातत्याने पाहिलेत. एका साईडला साईश एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे. त्याचं स्वप्न
जरूर आहे, परंतु त्यासाठी त्याला खूप काही कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि तो कष्ट घेतोय आता एक गवेक फॉर्मॅट मधून. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर करत असताना अजिंक्य डीप मिड विकेटला आहेत. चांगली फिल्डिंग तर होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. साईश जीवाची आकांक्षा करतोय. प्रवीण पाटीलने फेकी केली होती, परंतु यष्टांचा वेध काही चेंडूने घेतला नाही. 2 धावा अर्जित केल्या जातील आणि संघाची धावसंख्या 30. आता विजयाकरिता 5 बॉल आणि 14 रन. बाळू मामा ह्या वेळेला आपण पाहतायत एक समाजसेवक म्हणून नेहमीच काम ते रोल अदा करतात. स्पर्धा इथे कोणाचीही असो, परंतु मी कमिटीवर नसताना सुद्धा मी चांगल्या पद्धतीने समाजसेवा करेन हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. चांगला बॉल ह्या वेळेला पायावरचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने होता आणि इथून आपण पाहिलं तर गोलंदाज मध्यंतर आल्यानंतर ज्या पद्धतीने बॅटची हलकीशी एज होती आणि आशुतोष व्यवहारे सरांनी हलकीशी नजर फिरवली तिथे, ते आवाज आपण पाहताय सिग्नल जे असतात ते खूप महत्वपूर्ण असतात. पंचांच्या माध्यमातून आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. शार्प नजर होती. 31 रन. आता 4 बॉल एकंदरीत आणि विजयासाठी 13 ची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे हे सुद्धा आपण ध्यानात ठेवा. अप्रतिम चांगला बॉल बजीत या वेळेला आपण पाहतायत आणि सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. पाहता पाहता फलंदाज या ठिकाणी बाद होईल. 3-13चं समीकरण असेल. या विकेटच्या निमित्ताने या आपण घेऊया डीजे ब्रेक, देऊया कॅन्डी लसन. ऑन साईडला यासाठीच केला होता अट्टाहास की मी स्ट्राइक एंड वर यावा आणि हा गोड षटकार ठोकावा. षटकार क्लास साईजच्या बॅट मधून हा दमदार आणि शानदार षटकार पाहायला मिळतोय. काय बॅकलिपचा उपयोग केला होता. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होते. चा वापर केला आणि बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना मिडल ऑफ द बॅट टेक्निकल साऊंड या वेळेला आपण पाहतायत आणि सरळ चेंडू निघून जातोय 6 धावन करता. वॉड शॉट. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता आहे. साईश सचिन गरत कमबॅक करतील का आपल्या संघाकरिता. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल तर मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या वेळेला धाव मिळेल की नाही आणि इथून पाहतायत थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय की सूरज ज्या पद्धतीने पोहोचलेत का क्रीज मध्ये. कारण इथून जर आपण पाहिलं तर सचिन गरत यांनी जर लगेच चेंडू त्या ठिकाणी स्टंप्सला जरूर आपण पाहू शकतायत स्पर्श केला असता तर कदाचित तिथे सुद्धा विकेट मिळण्याचे चान्सेस होते. परंतु आपण अगोदर चेक करूया की स्ट्राइक एंडला सूरज क्रीज मध्ये होते की नव्हते. साई शेतच्या अगोदर क्रॉस झालेत की नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सूरज थांबायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. सूरज आपण तिथे थांबायचं आहे. डिसिजन पेंडिंग. खूप महत्वपूर्ण असणार आहे हा कॉल. क्लोज. हृदयाची स्पंदने वाढली जाणारी ही मात्र भूमिका आता आपल्याला पाहायला मिळेल. हृदयाची स्पंदने वाढवणारा क्षण आहे. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आमचे 2 कॅमेरामॅन हार्दिक आरेकर आणि एका साईडला राज निजाई यांची कसोटी होती. सूरज इज गॉन. अगोदर ज्या वेळेला सूरज बॅट स्लाइड केली आणि तिथे डाईव्ह मारली होती थोडीशी बॅट आपण पाहू शकताय जे ऑन स्क्रीन वर रिप्ले मध्ये. साईश त्या ठिकाणी सेफ आहे आणि स्ट्राइक एंड कडे. साईश इथेच राहील. साईश स्ट्राइक एंडलाच राहणार आहे लक्षात घ्या. नवीन बॅटर नॉन स्ट्राइक एंडला जाईल.
पहा इथे ऑन स्क्रीन आपण पाहतायत काय एक्झॅक्टली घटना घडली हे आपण दर्शवूया. यस गौरव पाटील आमच्यापर्यंत दर्शवतायत की साईश ज्या वेळेला चेंडूला एक्झिक्यूट केलं, खेळला, इथे आपण पाहतायत अजिंक्यने चांगली फेकी सुद्धा केली होती, चांगला थ्रो तर जरूर होता, परंतु इथे काय झालं एक्झॅक्टली, साईश मध्यंतर आले, सूरज यांनी क्रीज सोडली होती, बॅट स्लाइड केली, सूरज पोहोचले आणि त्यानंतर साईश सुद्धा पोहोचले आणि नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली. तिथे सचिनला चान्सेस होते, परंतु इथून आपण पाहिलं तर सचिन थोडासा उशीर केला, बॅट मात्र स्लाइड होऊन थोडीशी वर आली आणि त्यानंतर मात्र सचिन घरतने नॉन स्ट्राईक एंडला स्टंप्सला चेंडू लावला, अन्यथा तिथे सुद्धा विकेट मिळण्याचे चान्सेस होते अगोदर. संधी नामी संधी आहे, 1 बॉल आणि 6 ची आवश्यकता. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आता कोण हिरो बनेल याकडे लक्ष असणार आहे. 1 बॉल 6. 31 जानेवारीचा दिवस, या जानेवारीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवसाला गुड बाय. कोणत्या खेळाडूचा चांगला गोड होईल याकडे लक्ष असणार आहे. 1 बॉल 6. यस यस पंच, चला मॅच स्टार्ट करा. यस पंचांचा निर्णय अंतिम आहे, परफेक्ट आहे, जो काही डिसिजन आहे तो परफेक्ट आहे. चला मॅच स्टार्ट करायची आहे. इथे कोणत्याही संघाचं इथे आपण एकाच साईडला निर्णय लागणार नाहीये. जो काही निर्णय आहे तो टेक्नॉलॉजीने पूर्णपणे आपण पाहतायत. आपण पाहू शकता जेव्हा मॅच समाप्त होईल त्यानंतर आपण चेक सुद्धा करा. ऑनलाईन मॅचेस सुरू आहेत. इथे कोणत्याही संघाच्या फेवरने आपण जाणार नाहीयेत आणि त्यासाठी पंचांना या ठिकाणी आपण बोलवलं गेलंय. त्यासाठी वेळ घेतला 2 ते 3 मिनिटं, 3 ते 5 मिनिटं आणि त्यासाठी हा निर्णय घेतला गेला. आता 1 बॉल 6. अप्रतिम, सचिन गरतने सांगितलं टायगर अभी जिंदा है. अप्रतिम, चांगला बॉल आणि इथून स्लोवर वन थोडासा बॉल थांबून आला, बॅटच्या थोडासा दूर होता. साईश इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि इथून आपण पाहतायत विजयश्री खेचून आणला वीर तानाजी पारगाव. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक ओमसाई बिरवाडी टीम. ओमसाई बिरवाडी टीम, आपण साईश आपला खेळाडू प्रतिनिधी किंवा कॅप्टन आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा. चला सचिन ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.